कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे। तर कालच्या उपवास स्पेशल थाळीमध्ये तुम्ही बघितलं होतं मी कोथिंबीर वडी बनवली होती, तर त्याचीच आज आपण रेसिपी बघतोय। त्यासाठी आपण घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याच्यामध्ये घरगुती स्पाइसेस आणि मीठ टाकून घेणार आहोत, थोडासा ओवा आणि भरपूर सारे तीळ टाकून त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही असं मिश्रण करून घ्यायचं आहे। थोडं आलं लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायची आणि अशा फॉर्ममध्ये तुमचं बॅटर असलं पाहिजे। आणि आजची ही कोथिंबीर वडी मी शिजवून घेणार आहे, म्हणजे उकडून घेणार आहे कुकरच्या डब्यामध्ये। तर तुम्ही बघतच असाल कुकरच्या डब्यामध्ये उकडलेली कोथिंबीर वडीचे मी छान वड्या पाडते आहे आणि तुम्ही बघतच असाल की वड्याही छान सुंदर पडतायत, म्हणजे फटाफट सुरीने कापल्या जात आहेत। आणि मी तुम्हाला वडी दाखवते किती थिक मी ठेवलेली आहे, ही बघा। तर कोथिंबीर वडीची थिकनेस एकदम छान झालेली आहे आणि आत्ता ही कोथिंबीर वडी आपण फ्राय करून घेणार आहोत। तर फ्राय मी शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय मला आवडत नाही। शॅलो फ्राय केलं की बाहेरून आवरण कुरकुरीत होतं आणि आतून सॉफ्ट राहतं। तर चला फटाफट शॅलो फ्राय करून घेऊया। तर शॅलो फ्राय करण्यासाठी मी पॅनमध्ये तापवून घेतलेलं आहे थोडंसं तेल, त्याच्यामध्ये आपण सगळ्या कोथिंबीर वड्या सोडून घेऊया आणि बारीक गॅसवर ह्या छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायच्या। आणि बघा दुसरी साईड मी पलटून घेते आहे। तर अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी झालेली आहे रेडी। कोथिंबीर वडी बघा किती छान दिसते आहे, या सर्वांनी खायला। तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। बाय।